नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी 5च्या विशेष बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि 5 वाजताच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपण 5 मोठ्या बातम्या बघणार आहोत. सगळ्यात आधी बघूया त्या 5 मोठ्या बातम्या नेमक्या काय असतील. सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे आज बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा आहे आणि त्या मेळाव्यातले थेट अपडेट्स आपण घेणार आहोत. सभास्थळावरनं आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत जोडले गेले आहेत. दुसरी महत्त्वाची बातमी आजची ती म्हणजे मनसेच्या दीपोत्सवाचा उद्धव ठाकरे आज उद्घाटन करणार आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आज पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. आज ते काही घोषणा करतात का आपल्या भाषणात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आणि तिथून देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. तिसरी आजची महत्त्वाची बातमी, नागपूर जेडपी निवडणुकांसाठी इच्छुकांची गर्दी झालेली आहे. आता ते इच्छुक कोण आहे, तिथलं राजकारण नेमकं कसं आहे हे सगळं समजून घेणार आहोत. थेट नागपुरातनं आपले प्रतिनिधी प्रवीण मुदोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चौथी बातमी सुद्धा नागपुरातनंच आहे. धक्कादायक बातमी आहे. नागपूरमध्ये क्रिकेट खेळताना बॅट लागल्याने एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. आपले प्रतिनिधी संजय तिवारी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आणि 5वी बातमी ती म्हणजे अकोल्यात नाही, गोमांस विक्रीवरनं 2 गट आमने सामने आलेले आहेत आणि तणावाचं वातावरण आहे. त्या संदर्भातले अपडेट्स आपल्याला देणार आहेत योगेश शिरसाट आपले प्रतिनिधी अकोल्याहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सगळ्यात पहिल्या बातमीनं सुरुवात करूया. बातमी बीडमधनं. बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा सुरू होणार आहे आणि अगदी थोड्याच वेळात मनोज जरांगेंच्या बालेकिल्ल्यात हा मेळावा होतोय. त्यामुळे या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके देखील उपस्थित राहणार आहेत. भुजबळ मेळाव्यासाठी बीडमध्ये दाखल झालेले आहेत आणि या सभेसाठी ओबीसी संघटनांकडनं जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. सभास्थळावरनं सकाळपासून आपण सगळे अपडेट्स एनडीटीव्ही मराठीवर बघतोय. अगदी 2 तासापूर्वी सुद्धा जेव्हा सभास्थळाची संपूर्ण तयारी झाली होती ते सुद्धा अपडेट्स आपण बघितलेले. आणि ह्या महाएल्गार मेळाव्याकडे विशेषत्वानं लक्ष लागलेलं आहे. कारण एकतर जरांगेंच्या बालेकिल्ल्यातली ही भुजबळांची तोफ, दुसरीकडे GR झाल्यानंतरचा हा पहिलाच महाएल्गार मेळावा. दरम्यान मंत्री आता छगन भुजबळ बीडमध्ये दाखल झालेले. ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यासाठी भुजबळ बीडमध्ये दाखल झाले. दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय अगदी थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके देखील यावेळेला उपस्थित राहणार आहेत. सभेसाठी ओबीसी संघटनांकडनं जय्यत तयारी आपण बघतोय. भुजबळ आता काही वेळातच तिथे दाखल होतील. थोड्याच वेळात मेळाव्याला सुरुवात होणार आहे. तर बीडमध्ये मेळाव्याआधी हाके आणि धनंजय मुंडे आता भुजबळांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या क्षणाची एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते. बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा आहे आणि त्या मेळाव्याआधी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक ही बैठक होतीये. हाके, धनंजय मुंडे आणि भुजबळ या तिघांमध्ये आता हे तिघ एका बैठकीत बसलेले आपण बघतोय. लक्ष्मण हाके आणि भुजबळ यांच्यात आता एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. मेळाव्या अगोदरच 2 नेत्यांमध्ये ही चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान मेळाव्याच्या बॅनरवर पंकजा मुंडेंचा फोटो नाहीये. या क्षणाची एक मोठी अपडेट आपण बघतोय. बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा आहे आणि या मेळाव्याच्या बॅनरवर पंकजा मुंडेंचा फोटो नाहीये. या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. मेळाव्याच्या बॅनरवर पंकजा मुंडेंचा फोटो नाहीये. आपण बघतोय सगळ्या ओबीसी नेत्यांचे फोटोज आहेत, मात्र पंकजा मुंडेंचा फोटो या बॅनरवर नाही. या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. थेट सभास्थळावरनं आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मोहसिन, तुम्ही दिवसभर याचं कव्हरेज करतात, सकाळपासून तुम्ही बघतात कशा पद्धतीने आता हळूहळू तिकडे गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे. आत्ताचे लेटेस्ट अपडेट्स काय आहेत या मेळाव्यातनं? सौरभ, नक्कीच हा ओबीसी मेळावा होतोय, मराठवाड्यात होतोय, ज्या बीड जिल्ह्यात आरक्षणाचा केंद्रबिंदू बनलाय त्या बीडमध्ये मेळावा होतोय. पण गेल्या काही दिवसापासून जी चर्चा सुरू होती ओबीसीमध्ये गटबाजी, ती पुन्हा एकदा या सभेत देखील पाहायला मिळते. आपण जर हे व्यासपीठ बघितलं तर या व्यासपीठावर सगळ्या ओबीसी नेत्यांचे फोटो आहेत आणि या व्यासपीठावर मात्र पंकजा मुंडे यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळत नाही. सगळ्या नेत्यांचे फोटो आहेत. जी माहिती मिळते त्यानुसार पंकजा मुंडे या देखील या ठिकाणी पोहोचणार नाहीये. मात्र त्यामुळेच हा फोटो नाहीये की जाणीवपूर्वक लावला नाहीये, या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अजून तरी या आयोजकांकडून मिळालं नाही. समीर भुजबळ हे देखील व्यासपीठावर दाखल झाले. आपण बघतोय सभेची आढावा घेण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. काही वेळात छगन भुजबळ या ठिकाणी पोहोचतील, त्यापूर्वी समीर भुजबळ या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सगळ्या त्या या बैठकीचा किंवा या मेळाव्याचा सगळं त्या आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत काही वेळा सभेला सुरुवात होईल. या सभेपूर्वी आपल्याला होर्डिंग मात्र या ठिकाणी चर्चेत पाहायला मिळतं. पंकजा मुंडे फोटो या पाहायला मिळत नाही. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी या मेळाव्याचे जे होर्डिंग लावण्यात आले त्यावर लक्ष्मण हाके यांचा फोटो नव्हता. त्यामुळे बरीच चर्चा झाली की आता पुन्हा एक सभे आणि
आपण जर ही यादी बघितली तर धनंजय मुंडे असतील, पडळकर असतील, लक्ष्मण हाके असतील किंवा इतर सगळे ओबीसी नेते यांचे फोटो या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र मंत्री पंकजा मुंडे यांचा फोटो नाही आहे. आणि बीड हा पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला आहे. त्या या मंत्री आहेत, ओबीसी नेते आहेत. अनेक दिवसांपासून त्या थेटपणे ओबीसी बाबत भूमिका मारतात आणि ओबीसी उपसमितीवर देखील ते आहेत. मात्र असं असताना देखील त्यांचा फोटो या ठिकाणी होर्डिंगवर नसल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा आपल्याला पाहायला मिळतात. आयोजक देखील या ठिकाणी आहे. भुजबळचे हे सगळे आयोजक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्याशी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करा. साहेब, किती वाजेपर्यंत सभा सुरू होईल? साहेब, आता अजून एक 15-20 मिनिटात सुरू व्हायला पाहिजे. एक चर्चा होते परत, ती होर्डिंगवर पंकजा मुंडे यांचा फोटो नाही आहे, बाकी सगळ्या नेत्यांचे फोटो आहेत. तर ही एक चर्चा होते. आता ते काय मला माहिती नाही, कारण मी पण आत्ताच आलेलो आहे. परंतु आमच्या बाकीच्या याच्यावर तर मी बघितलं, फोटो होतेच आहे इकडं. यापूर्वी पण लक्ष्मण येणार नसतील किंवा काय असं मला माहिती नाही. हे होते असं आहे की या ओबीसीच्या रिलेटेड आहे आणि सर्व ओबीसी एक आहेत आणि सगळे ओबीसी एका प्लॅटफॉर्मवर आहेत आणि त्याच्यामुळे आणखीन पंकजाताई आणखी बाकीचे असे अनेक नेते आहेत. परंतु या ओबीसी मध्ये जे आहे तो 380च्या वर जाती आहे. आता अनेक मोठे नेते आहेत, काही छोटे नेते आहेत, आपण सगळीकडे नाही, पण प्रत्येकजण आपापल्या परीने ओबीसीच्या हक्कासाठी लढा देण्याचं काम करतायत. हे सर्वात महत्वाचं आहे. त्या ओबीसी उपसमितीवर आहे, बीड त्यांचा बाले आहे आणि त्यांनी ते कदाचित ते आज नसतील इकडे, त्याच्यामुळे ते येणार नसतील, असंही असू शकतील. पण बाकीचे नेते आहेत इकडचे, ते येत आहेत आणि आम्ही एकत्रच आहोत. त्याच्यामुळे मीडियातर्फे आणखीन की हे वेगळे ते वेगळे करून आमची जी एकजूट जी आहे हे मोडण्याचं काम तुम्ही करू नका. हे होते भूमिका मांडली. मात्र ते या सगळ्या खुलासा करण्याचा प्रयत्न करतायत. पंकजा मुंडे येणार नसल्यामुळे ते फोटो नसेल, पण पडळकर देखील येणार नाही, त्यांचा देखील फोटो आहे. पण पंकजा मुंडे यांचा फोटो का नाही याबाबत मात्र चर्चा होताना आपल्याला. निश्चितच मोहसिन, आणि जरा पुन्हा एकदा गर्दी दाखवाल, कारण बरोबर 2 तासापूर्वी 3च्या बातमीपत्रात सुद्धा आपण गर्दी दाखवलेली होती. म्हणजे तेव्हा गर्दी नव्हती, माणसं सुद्धा नव्हती, एकही खुर्ची भरलेली नव्हती. 4 वाजता साधारण सभा सुरू होणार होती. आता कशा पद्धतीनं गर्दी आहे? आता तरी माणसं जमलेली आहेत का? सौरभ, गर्दी आता वाढलेली आहे. मी माझा कॅमेरामॅन विकीला सांगेन की थोडीशी त्याला तिथे अवघड आहे गर्दी दाखवणं. मात्र थोडंसं विनंती करतो की त्याला जेवढं दाखवता येईल तेवढं तो दाखवण्याचा प्रयत्न, कारण मोठ्या प्रमाणात माध्यमं या ठिकाणी आले आहे, मोठ्या प्रमाणात ट्रायपॉड लागले, त्यामुळे थोडं दाखवणं अवघड आहे. पण आपण या स्टेजच्या बाजूच्या डाव्या बाजूची गर्दी आपण बघा, मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे. तरुण असतील, महिला असतील, त्या देखील मोठ्या प्रमाणात आहेत. मोठा जल्लोष केला जातोय, मोठ्या प्रमाणात गर्दी देखील आहे. फक्त बीडच नव्हे तर मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागातून सगळे ओबीसी बांधव या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळात हे सगळं मैदान भरणार आहे. त्यामुळे एकंदरीत गर्दी मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. लोकांची गर्दी होत आहे. स्थानिक ओबीसी बांधव असतील किंवा मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागातून हे असतील, ते सगळे या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि आता जल्लोष सुरू आहे. हातात भुजबळ असतील किंवा ओबीसी नेत्यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात. डोक्यावर मी ओबीसी असल्याचं देखील पाहायला मिळतं. त्यामुळे सौरभ, या ठिकाणी आता गर्दी होते आणि काही वेळात हे ग्राउंड पूर्णपणे भरेल असं देखील चित्र पाहायला मिळतात. गर्दी आता काही तासापूर्वी कमी होती, मात्र लोक आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि हे संपूर्ण मैदान भरेल असं चित्र आता पाहायला मिळत आहे. सौरभ, निश्चितच मोहसिन, यावर लक्ष ठेवून असेच आमच्या सोबत जोडलेले राहा. तोपर्यंत आपण प्रेक्षकांना इतरही अपडेट्स देऊयात. आजची दुसरी मोठी महत्वाची बातमी 5 वाजताची, ती म्हणजे दिवाळी निमित्त पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. त्यामुळे या घटनेकडे सुद्धा संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मनसेनं आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय. शिवाजी पार्कात दरवर्षीप्रमाणे मनसेचा दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय आणि मनसेनं ह्या वर्षी उद्धव ठाकरेंना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं आहे. संध्याकाळी बरोबर 6:20 उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. बरोबर 1.25 तास राहिलाय. या कार्यक्रमात राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत आणि दोन्ही नेते या कार्यक्रमात भाषणं करण्याची शक्यता आहे. आता या भाषणांमध्ये ते काही घोषणा करतात का? आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांना अपेक्षित असलेली काही घोषणा करतात का? हे बघणं सुद्धा अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. देवेंद्र, अगदी 1.25 तास राहिलाय, तिथे सुद्धा आता कार्यक्रम सुरू होईल. कसा आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि नेमकी सजावट कशा पद्धतीनं करण्यात आली, सगळं दाखव.
सौरभ, आपल्याला माहिती आहे की मनसेच्या दीपोत्सवाचं आज उद्घाटन होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून मनसेकडून शिवाजी पार्कमध्ये दिवाळीच्या दरम्यान अशा पद्धतीच्या दीपोत्सवाचा आयोजन करण्यात येतं. मात्र यंदाचा दीपोत्सव जो आहे तो खास आहे मनसेच्या दृष्टीने आणि खास करून शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने, कारण याचं उद्घाटन होणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते. साधारण तास सव्वा तासामध्ये हा सगळा दीपोत्सवाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. त्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आपण बघतो की आकर्षक अशी विद्युत रोषणाई जी आहे ती दीपोत्सवामध्ये मनसेकडून करण्यात येते आणि यापूर्वी अनेकांच्या हस्ते या मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे. अगदी देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा राजकीय सामाजिक क्षेत्रातली, कला क्रीडा क्षेत्रातली जी दिग्गज नाव आहेत त्यांच्या हस्ते हे सगळं उद्घाटन पडलेलं आहे. मात्र आपण बघतो की गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढलेली आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त हे ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येताना पाहायला मिळतात आहे. आणि आता मनसेकडून जो त्यांचा एक विशेष कार्यक्रम असतो दिवाळी दरम्यान दीपोत्सव, त्याचं उद्घाटनच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी पार पडलेली आहे. पहिल्यांदा उद्धव ठाकरे जे आहेत ते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी उपस्थित राहतील आणि तिथून दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते ज्या ठिकाणी या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे त्या ठिकाणी येतील. त्यामुळे आपण बघतो की ठाकरे बंधूंची जवळीक तर वाढलेली आहे. आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे खास करून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे हे युतीच्या संदर्भात किंवा राजकीय युती जी आहे ती या दोन्ही ठाकरे बंधूंची कधी जाहीर होती आहे. जी काही आता कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतात आहे, कौटुंबिक कार्यक्रमातून भेटीगाठी होत आहे, त्या अनुषंगी आपण म्हणू शकतो की या दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय युती जी आहे ती जवळपास निश्चित झालेली आहे. फक्त आता त्याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. त्यामुळे जी वाढती जवळीक आहे आणि खास करून आजचा जो दीपोत्सवाचा कार्यक्रम होतोय त्यामुळेच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. सौरभ, निश्चितच देवेंद्र, या सगळ्या सोहळ्यावर आपल्या माध्यमातून आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास आपण आजची 5च्या बातमीपत्रातली तिसरी महत्वाची आणि मोठी बातमी आपण आता दाखवूया प्रेक्षकांना. ती म्हणजे नागपुरात येते. नागपूर जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी बघायला मिळते. म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख प्रमुख दावेदार म्हणून चर्चेत आहेत. म्हणजे काँग्रेस पक्षाच्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मुक्ता कोकाटे या देखील इच्छुक आहेत. मुक्ता कोकाटे या राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या निकटवर्तीय सहकारी आहेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ असलेल्या कामठी तालुक्यात यंदा जिल्हा परिषद निवडणूक चुरशीची होण्याची चिन्ह आहेत. बेलगाव सर्कल मधनं भाजपचे नेते मोहन माकडे हे सदस्य होते आपण बघतोय. त्यामुळे प्रचंड मोठी इच्छुकांची गर्दी या नागपूर झेडपी साठी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. थेट नागपूरहून आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत जोडले गेले आहेत. प्रवीण, आपण बघतोय की आता राजकारण तर तापायला लागलेलं आहे. निवडणुकांचं वातावरण, आता निवडणुकांचा बिगुल वाजलाय असं म्हणायला हरकत नाहीये. कशा पद्धतीनं तिकडे इच्छुकांची गर्दी बघायला मिळते आणि कोणकोणत्या प्रतिष्ठेच्या लढती होतील, काय वाटतंय? बिग फाईट्स आहे नागपूरमध्ये आणि बिग फाईट सोबत जायंट किलरचा पण एक विषय आहे. आता जायंट किलर कोण आहे? आशिष देशमुख, ज्यांनी काका यांना पराभूत केलं होतं. त्यासोबतच सुनील केदार यांना सुद्धा भाजपनं आशिष देशमुख यांचा मतदारसंघ बदलून सावनेरमध्ये त्यांना म्हणजे निवडणुकीसाठी ते एलिजिबल राहिले नसल्यामुळे त्यांची पत्नी उभी झाली, त्यामुळे त्या सुद्धा पराभूत झाल्या. त्यामुळे एकीकडे बिग फाईट्स आहेत तर दुसरीकडे जायंट किलर आहे. या दोन अंगानं ही निवडणूक जिल्हा परिषदेची अत्यंत महत्वाची आहे. नागपूर हे उपराजधानीचे शहर आहे, त्यामुळे नागपूर जिल्ह्याकडे पूर्ण राज्याचं लक्ष असतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा आहे, चंद्रशेखर बावनकुळे आहे, गडकरी या शहरातले आहे. त्यामुळे आपण एका नेत्यांच्या बाजूनं कोणते कोणते जिल्हा परिषदचे सर्कल्स आहे, कोणते कोणते जागा आहेत ते जाणून घेऊया. गडकरींचं जर पाहिलं गेलं तर गडकरींचं जे मूळ गाव आहे धापेवाडा आहे आणि सुधाकर कोळे जे भाजपचे अध्यक्ष आहेत ते ग्रामीणचे ते धापेवाड्यात येतात. त्यामुळे धापेवाड्यामध्ये जिल्हा परिषदची जागा आणणं अत्यंत आवश्यक आहे आणि प्रतिष्ठेचं आहे भाजपचं, असं भाजपच्या लोकांचं म्हणणं आहे. दुसरीकडे सुधाकर कोळे यांच्याकडे जो व्याप आहे तो बघता सुनील केदार यांचं वर्चस्व आहे त्या परिसरामध्ये. काँग्रेसचे नेते सुनील केदार, त्यामुळे ही अत्यंत प्रतिष्ठेची जागा आहे धापेवाडा आणि सावनेर मधली. सावनेरमध्येच आशिष देशमुख जे काँग्रेसमध्ये गेले होते, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यांनी, नंतर ते भाजपमध्ये पुन्हा आले आणि भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी सावनेरमध्ये त्यांना तिकीट दिलं आणि सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार ज्या तिथून उभ्या होत्या त्यांना पराभूत केलं. सावनेरमध्ये जरी आमदार भाजपचा असला तरी त्या ठिकाणी ज्या जागा जिल्हा परिषदच्या त्या निवडून येणं इतकं सोपं नाहीये.
त्यामुळे जरी आमदार भाजपचा असला तरी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. अनिल देशमुख माजी गृहमंत्री शरद पवार राष्ट्रवादीचे आहे आणि त्यांचा मुलगा सलील देशमुख जो मागच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आला होता, अध्यक्ष होऊ शकला नाही. पण यावेळेसही अनिल देशमुख सलील देशमुख यांनी काटोल नरखेड या परिसरामध्ये ताकद जी आहे ती पूर्णपणे लावलेली आहे. परिणय फुके जरी भंडाऱ्यामध्ये आपलं वर्चस्व करत असले, भंडाऱ्यामध्ये जात असले, भंडाऱ्यामध्ये दोनदा निवडणूक त्यांनी समोरे गेले, विधान परिषद म्हणून जरी असले तरी पंकज साबळे हा साळा आहे त्यांचा. परिणिता फुके सौ फुके त्यांचा भाऊ हा सुद्धा गोमथाळा कामठी या परिसरातून तिकीट त्यांनी मागितले आहे आणि त्यासाठी सुद्धा परिणिता फुके हे पूर्ण ताकदीनं त्यांच्या मागे राहणार आहे. टेकचंद सावरकर जे चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारलं होतं, त्यानंतर टेकचंद सावरकर यांना आमदारकी तिकीट देण्यात आली होती. 2019 मध्ये निवडून आले होते, 5 वर्ष आमदार होते. त्यांच्या पत्नी निशा सावरकर या सुद्धा जो मौदा भाग आहे, सर्कल आहे, त्या ठिकाणून तिकीट मागतायत. त्या यापूर्वी अध्यक्षा सुद्धा होत्या जिल्हा परिषदच्या आणि टेकचंद सावरकर सुद्धा यावेळेस जे आरक्षण असेल त्या अनुषंगाने तिथं तिकीट मागितले जात आहे. सुनील केदारचं जर यांचं पाहिलं तर मुक्ता ज्या यापूर्वी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होत्या मुक्ता कोकाटे त्यांच्यासाठी सुद्धा यावेळेस त्यांची जागा जी आहे त्यासाठी ताकद पणाला लावलेली आहे. आशिष जयस्वाल जे आहे रामटेकचे आमदार आहेत आणि आता राज्यमंत्री आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी ताकद पणाला लावून आहे. गज्जू यादव म्हणून एक जिल्हा परिषद सदस्य होते, ते काँग्रेसमध्ये होते, भाजपमध्ये गेलेले आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जवळ गेलेले आहे, ते सुद्धा ताकद पणाला लावून आहे. यासोबतच इतर नेते मंडळी जर आपण पाहिलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये अवंतिका लेकुरवाळे ज्या नागपूर शहराला लागून एक मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी कामठी परिसरातल्या त्या ठिकाणी त्या सदस्य होत्या. त्यामुळे त्या सुद्धा काँग्रेसच्या मातब्बर नेते आहेत आणि त्यांनी सुद्धा ओबीसी आंदोलनामध्ये प्रखर भूमिका घेतली आहे. त्यांच्या विरोधात सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगला उमेदवार शोधण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच बिग फाईट जे आहे त्या नागपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे पूर्ण ताकदीनं या जिल्ह्याचं राजकारण, जिल्हा परिषदेचं हे सत्ता कशी मिळेल, कारण की महानगरपालिका विधानसभेमध्ये जे यश मिळतं त्याच्या विपरीत जिल्हा परिषदेमध्ये असतं. त्यामुळे पूर्ण ताकद ही बावनकुळेंनी पणाला लावलेली आहे. अगदी, त्यामुळे ही सगळी लढत चुरशीची होईल यात शंका नाहीये प्रवीण, आणि या लढतींवर आपल्या माध्यमातून लक्ष असणारच आहे. तुर्तास पुढच्या बातमीकडे जाऊया. आजची 5च्या बातमीपत्रातली चौथी महत्वाची आणि मोठी बातमी, आणि अर्थात दुर्दैवी बातमी, कारण नागपूरमध्ये क्रिकेट खेळताना बॅट लागल्यानं एका 13 वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर इथली धक्कादायक घटना आहे. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर जो फोटो बघतोय चिमुकल्याचा, याचाच बॅट लागल्यानं 13 वर्षीय या प्रणवचा मृत्यू झालाय. क्रिकेट खेळताना बॅट पोटाच्या खालच्या भागाला लागली आणि त्यामुळे मृत्यू झालाय. प्रणव असं या मुलाचं नाव आहे. रुग्णालयात त्याला दाखल करण्यात येणार होतं, मात्र त्यापूर्वीच त्यानं जीव गमावलेला आहे. अतिशय दुर्दैवी घटना आपण बघतोय. धक्कादायक घटना, बॅट लागल्यानं या मुलाचा मृत्यू झालेला आहे. आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. आपले प्रतिनिधी नागपूरहून संजय तिवारी आपल्यासोबत जोडले गेले. संजय, नेमकं काय घडलेलं, कशामुळे हे सगळं झालं? अत्यंत धक्कादायक अशी ही घटना बुधवारी सायंकाळी नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे एका शैक्षणिक संस्थेच्या परिसरामध्ये मैदानावर घडली. तिथे मुलांचे 2 संघ सामना खेळत होते आणि अशी चित्र आपण सगळीकडे बघतो की एखाद्या मैदानावरती सामने चालू आहे, क्रिकेटचे 2 तरुण मुलांचे, लहान मुलांचे संघ आपसात सामने खेळत आहेत. तसंच ते चित्र होतं. मात्र त्याच वेळेला 13 वर्षीय प्रणव अनिल आगलावे हा मुलगा बॅटिंगला होता आणि त्यांनी चेंडू टोलवण्यासाठी आपली फळी म्हणजे आपली बॅट ताकदीनं फिरवली आणि ती त्याच्या पोटाला लागली आणि तो तत्काळ खाली पडला, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. तिथे बऱ्यापैकी गर्दीसुद्धा होती आणि दोन्ही संघांचे जे खेळाडू आहेत ते सुद्धा तिथे होते. ते सगळे धावले. त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि तो मृत झाल्याचं घोषित केलं आणि सगळ्यांना धक्का बसला. एकंदरीत बॅट पोटाला लागून त्याचा मृत्यू होणे ही अविश्वसनीय वाटणारी अशी घटना आहे. आम्ही पोलिसांशी संपर्क केला. जयप्रकाश निर्मल तिथले पोलीस निरीक्षक आहेत. त्यांनी सांगितलं की हे जे घडलेलं आहे ते अत्यंत धक्कादायक आहे, पण यापेक्षाही जास्त धक्कादायक बाब अशी की त्याचे जे कुटुंबीय आहेत त्यांनी या प्रकरणात कुठलीही तक्रार नोंदवण्यास नकार दिलेला आहे. अर्थातच पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंदणी केलेली आहे, मात्र मुलाच्या नातेवाईकांनी, परिजन
परिजनांनी कुटुंबियांनी कुठलीही तक्रार दिलेली नाही आणि याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी पोस्टमॉर्टम करण्यासुद्धा नकार दिलेला आहे. त्यामुळे आता त्याला नेमका कसा मृत्यू आला हे कोडं आता कधीच उलगडणार नाही आहे. कारण या संदर्भामध्ये आम्ही BCCIच्या टीम इंडियाचे जे माजी फिजिओ आहे डॉक्टर आशिष अग्रवाल यांना गाठलं, त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हृदयगती जर बंद पडली असेल तरच एखाद्या खेळाडूचा मृत्यू होऊ शकतो. जर डोक्याला मार लागला असेल तर फार तर तो कोमात जाईल आणि काही काळ बेशुद्धावस्थेत राहिल्यानंतर मग एकतर तो शुद्धीवर येईल किंवा त्याचा मृत्यू होईल. पण हृदयगती बंद जर पडली नसेल तर पोटाला लागून तो खाली कोसळणे आणि त्याचा मृत्यू होणे हे शक्य नाही. त्यामुळे कुठेतरी त्याच्या हृदयामध्ये आधीपासूनच एखादी कंडिशन असेल, समस्या असेल आणि ज्यामुळे त्याला त्यावेळेस तीव्र धक्का बसून त्याचा मृत्यू झाला असं टीम इंडियाचे माजी फिजिओ डॉक्टर आशिष अग्रवाल यांचं म्हणणं आहे. पण आता नेमकं त्याच्या हृदयामध्ये कुठली समस्या होती का हे आता कळणं उलगडणं आता अशक्यप्राय आहे. कारण त्याचा पोस्टमॉर्टम करण्यास त्याच्या कुटुंबियांनी नकार दिलेला आहे. निश्चितच संजय, त्यामुळे अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे. त्यामुळे खेळताना लक्ष सगळ्यांनीच ठेवणं आणि पालकांनी सुद्धा ठेवणं मुलांवर अत्यंत गरजेचं आहे. संजय, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ. आजची तुर्तास 5च्या बातमीपत्रातली शेवटची आणि मोठी बातमी, 5वी बातमी ती म्हणजे अकोल्यात नाही. अकोल्यात गोमांसच्या मुद्द्यावरनं 2 गट आमने सामने आले. त्यात शहरातील बैदपुरा भागात गोमांस विक्री करणाऱ्या दुकानावर धाड टाकल्यामुळे मोठा वाद झाला आणि हे दोन्ही गट आमने सामने आलेत आणि एका गटाकडनं दगडफेक झाल्याची माहिती समोर येते. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर आणि पोलिसांवर दगडफेक झाली असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. त्यामुळे अकोल्यात गोमांस विक्रीवरनं 2 गटांमध्ये मोठा वाद झालाय. दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. अकोल्याहून आपले प्रतिनिधी योगेश शिरसाट आपल्या सोबत जोडले गेले. योगेश, नेमकं काय घडलं? सौरव, नक्कीच अकोला शहरात आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास बरेच भागात एक घटना घडली आहे. कारण सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या या बैतपुरात 2 गटांमध्ये वाद झाला आहे. सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी मांस विक्री होत आहे अशी माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती आणि त्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली आणि सिटी कोतवाली पोलिसांच्या समवेत ते त्या घटनास्थळी पोहोचले. पोलीस मात्र सिव्हिल ड्रेसवर असल्यामुळे आणि बजरंग दलचे कार्यकर्ते असे समोरचा एक गट आमने सामने आला. समोरच्या दगडफेक केली आणि पोलिसांना सुद्धा मारहाण केली अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान अशी घटना घडली नसल्याची माहिती जेव्हा आम्ही पोलिसांशी संपर्क केला असता ती माहिती मिळाली की अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत रेड्डी यांनी म्हटलं की आमच्या पोलिसांना अशा दगडफेक किंवा मारहाण झाली नसल्याची त्यांनी दिली आहे. मात्र बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं की आम्हाला मारहाण झाली आणि याबाबतची तक्रार सुद्धा सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला दिली आहे आणि एक पोलीस कर्मचारी सुद्धा यामध्ये जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांनी अशा प्रकारची घटनाच घडली नाही अशी खोडून काढला आहे. दरम्यान आता पोलीस यावर कारवाई करत आहेत आणि सिटी कोतवाली पोलिसांचा तो बंदोबस्त त्यांनी तैनात केला आहे. तर यावर अकोल्याचे खासदार अनुपजी धोत्रे यांनी म्हटलं की शेतकऱ्यांच्या बैलजोडी आणि गोवंश मोठ्या जिल्ह्याभरात चोरी होत आहे, यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा कंटकावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. तर त्यांनी दोन्ही गटाचे कार्यकर्ते सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला बराच वेळ 1 ते 1.5 तास समोरासमोर आले होते आणि जोरदार घोषणाबाजी आणि नारेबाजी दिली होती. सौरव, लोकांनी केलेल्या घोषणाबाजीनंतर त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा तैनात केला आहे आणि आता सध्या त्या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे आणि अशा प्रकारची कुठली घटना दगडफेक किंवा मारहाण झाली असल्याची पोलिसांनी म्हटलंय की असे. सौरव, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ, यावर लक्ष ठेवून असं. आणि 5च्या ह्या 5 बातम्या आता आपण बघितलेल्या आहेत. हे 5 रिपोर्टर आपल्या सोबत जोडले गेले होते. बीडमध्ये सभास्थळाहून मोहसिन शेख आपल्या सोबत होते. मनसेच्या दीपोत्सवाहून आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर. नागपूर झेडपी संदर्भातले अपडेट्स दिले आहेत प्रवीण मुधोळकर यांनी आणि सोबतच नागपूरमधून संजय तिवारी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले होते आणि अकोल्यातनं योगेश शिरसाट. 5ही प्रतिनिधींचे मनपूर्वक धन्यवाद.